ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की अर्जुन आणि सायली महिपतच्या घरी आलेले आहेत आणि सायली साक्षीच्या रूममध्ये जाते आणि अर्जुन म्हणतो की मी महिपतची रूम चेक करतो, काही भेटतं का, आणि अशा प्रकारे त्यांची शोध मोहीम चालू होते. सायलीला आठवतं तिने साक्षीच्या कीज अगोदर कुठे पाहिल्या होत्या आणि त्यानुसार ती कीज घेऊन डोअर्स ओपन करून लॉक चेक करून ट्राय करते सर्चिंग. इकडे अर्जुनला महिपतच्या रूममध्ये काही बंदूक, चाकू, खूप सारे पैसे अशा बऱ्याच गोष्टी सापडतात आणि सायलीला बऱ्याचशी ज्वेलरी सापडते. इकडे प्रतिमाला मी कसं काम विसरत आहे करून याचा धक्का बसलेला असतो आणि ती म्हणत असते की मला नाही वाटत आहे की ट्रीटमेंटचा काही फरक पडत आहे. बट त्यावरती रविराज समजवतात की आपण 4 पावलं पुढे जातो त्यानंतर 2 पावलेही मागे येतो, पण याचा अर्थ आपण 2 पावले पुढे गेलेले असतो. पण नागराज मुद्दाम यात आग करत म्हणतो की आम्ही कोणी ना कोणी तुझ्या सोबत राहू, म्हणजे तू विसरली तरी पण आम्ही काळजी घेऊ. यावर प्रतिमा आणखीनच भडकते. इकडे अर्जुन आणि सायली त्यांची शोध मोहीम चालूच ठेवतात. जोपर्यंत त्यांना त्या पेंडंटचा एक भाग यशवाला भेटत नाही तोपर्यंत त्यांनी ठरवलेलं असतं की साक्षी आणि महिपत एक्सपोमध्ये अडकलेले असणार आणि आपल्याला भरपूर वेळ भेटेल आणि त्याचाच ते फायदा घेतात. एका कपाटात अर्जुनला खूप सारी ज्वेलरी भेटते आणि त्याच्याच मागे सायलीचं जे गाठोडं असतं, जे त्यांनी लपून ठेवलेलं असतं आश्रमातलं, तेही तिथं असतं. आणि अर्जुन त्याच्या आजूबाजूची ज्वेलरी बघतो आणि ते गाठोडं बघणार एवढ्यातच सायली त्याला आवाज देते. अर्जुन तिथलं सगळं नीट ठेवून सायलीकडे धावत पळत जातो आणि ती त्याला पेंडंट दाखवते, पण ते यशचं पेंडंट नसतं. त्यामुळं ते म्हणतात की इथे खूप सारी ज्वेलरी आहे, तर आपल्याला मिळून हे सगळी शोध मोहीम करावी लागेल. इकडे प्रियाला साक्षीसोबत हसत खेळत बोललेलं बघून प्रतापराव चिडतात आणि म्हणतात तू तर कोर्टात सांगितली होती की आमची फक्त ओळख आहे, पण तुझ्या बोलण्यावरनं असं वाटत नाही. यावरती अश्विन, कल्पना सगळेच जण तिला प्रश्न विचारायला लागतात. त्यावरती साक्षी म्हणते की मला तुमच्या फॅमिली ड्रामामध्ये इंटरेस्ट नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते. पण सगळेजण प्रियाला म्हणतात की आज आम्हाला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. ज्या माणसाने तुझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला त्याच्या मुलीशी तू कसं काय बोलत एवढं हसू शकते. इकडे अर्जुनला बरेचसे पेंडंट सापडतात, पण त्यातली जे एसवाला आहे ते भेटत नाही. इकडे प्रतापराव म्हणतात की त्या महिपत हा आपल्या पूर्ण फॅमिलीचा दुश्मन आहे आणि असं असताना तू हे सगळं कसं करू शकते. आणि यावरती अर्जुनचा मित्रही मध्ये पडतो आणि म्हणतो की आम्हाला सांग की नेमकं काय आहे, कारण तू कोर्टामध्ये तर आम्हाला म्हटली की फक्त आमची ओळख आहे आणि आता असं वाटत आहे की तुमची फक्त ओळख नाही तर खूप चांगली मैत्री आहे. सगळेच जण तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करतात आणि तिला काय सांगावं कळत नाही. तेवढ्यातच एक अनाउन्समेंट होते आणि सगळ्यांना एका ठिकाणी यायला सांगते. त्यामुळे प्रिया तिथे वाचते आणि सगळेजण त्या अनाउन्समेंटकडे जातात. तिथे काही गोष्टी एक्सप्लेन केल्या जातात आणि त्यातच प्रियाला जाणवतं की इथे सगळेजण आहेत पण अर्जुन आणि सायली नाही आहेत. एवढा जर गोंधळ झाला आणि मला काहीतरी ऐकवण्याची संधी भेटलेली असताना ते इथे आले नाहीत, याचा अर्थ ते इथून गेले की काय. इकडे अर्जुन आणि सायलीचा तपास हा चालूच असतो आणि अर्जुन म्हणतो की मला आणखीन चैतन्याचा काही मेसेज आलेला नाहीये, याचा अर्थ तिथेच असतील ते सगळे. तो त्याला विचारण्यासाठी एक मेसेज करायचा प्रयत्न करतो, पण सायली त्याला आवाज देते की इथे एक लॉकर पण आहे आणि त्या नादात तो मोबाईल सायलेंटवर ठेवून तसंच सायलीकडे जातो आणि त्यानंतर ते लॉकरचं कीज शोधायला सुरुवात करतात. इकडे प्रिया अश्विनला म्हणते की खरंच माझी साक्षीसोबत फक्त हाय हॅलो वाली आहे आणि समोर आल्यानंतर आपण बोलतोच. आणि तो म्हणतो की पप्पांनी काही म्हणलं असतील तर सॉरी. त्यावर ती म्हणते की बाबांनी असं काही म्हटलं नाही आणि ते आपले आहेत, पण अर्जुन असता तर त्यांनी मला चांगलंच ऐकवलं असतं आणि तो कुठे आहे. यावर अश्विन सांगतो की सायलीची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ते घरी गेलेले आहेत आणि आपल्याला कोणालाही सांगायचं नाहीये. चैतन्याच्या लक्षात येतं की प्रियाला कळालेलं आहे की ते दोघे नाही आहेत, म्हणून तो त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करतो, पण अर्जुनचा फोन सायलेंटवर असतो. त्यामुळं तो फोन करून थकतो आणि एक मेसेज ड्रॉप करतो, जेणेकरून त्यांना समजेल की प्रियाला समजलेलं आहे की ते इथून निघून गेलेले आहेत. त्यानंतर चैतन्य दरवाजातच थांबून
पेहेरेदारी करत असतो की महिपत आणि साक्षी बाहेर तर जाणार नाहीत ना। आणि त्याला तिथे पेहेरेदारी देत असलेलं पाहून प्रतापराव येतात, अर्जुनचे वडील, आणि म्हणतात की अरे तू एकटा का आहेस, अर्जुन नसला तरी चल मी तुला वेगवेगळे काउंटर दाखवतो। पण त्याला तिथून जायचं नसतं म्हणून तो काही एक्सक्यूज देतो। इकडे महिपतला साक्षी म्हणते की आता लोक वाढत आहेत आणि मला आत्ताच्या आत्ता निघायचं आहे। पण महिपतला अजून सायलीला शोधायचं असतं, पण साक्षी हट्ट करते की आपल्याला घरी जायचं आहे। यावरती महिपत प्रियाला मेसेज करतो की त्यांच्यावरती लक्ष ठेव, आम्ही घरी जात आहोत असं म्हणून चैतन्याचं लक्ष नसताना चैतन्याच्या मागून ते निघून जातात। ते गाडी काढून कधी जातात हे चैतन्यालाही समजत नाही। तो त्यांना शोधाशोध करायला जातो प्रतापरावांना चुकून, पण तोपर्यंत खूप वेळ झालेली असते आणि ते निघून गेलेले असतात। चैतन्य अर्जुनला आणि सायलीला फोन करून हे इन्फॉर्म करण्याचा खूप ट्राय करतात, परंतु ते फोनच उचलत नाहीत आणि त्यांची शोध मोहीम चालूच आहे। पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा।